नमस्कार कांदा उत्पादक शेतकरी मित्रांनो, वॉरियर शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, रब्बी हंगामामध्ये आपल्याकडे मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केली जाते. तर मित्रांनो, या कांदा लागवडीमध्ये आपल्याला कांदा उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी कांदा फुगवण होणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून मार्केटमध्ये आपल्या कांद्याला चांगला भाव लागेल आणि आपला या ठिकाणी नफा प्रॉफिट मिळू शकतो. तर मित्रांनो, यासाठी आपल्याला प्रॉपर काही गोष्टीचं नियोजन या ठिकाणी करणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, कांदा उत्पादक क्षमता वाढवण्यासाठी आपल्याला कांदा फुगवण होणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, या कांदा फुगवण होण्यासाठी कोणत्या गोष्टी करणं गरजेचं आहे याची संपूर्ण लेखाजोखा माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तुमचं मत काय आहे तर ते कमेंटमध्ये नक्की कळवा. तर मित्रांनो, जेव्हा आपले कांदा लागवड केली जाते किंवा कांदा पेरणी केली जाते, तर त्यापासून आपल्याला ज्यावेळेस आपला कांदा लागवडीचा असेल तर 60 दिवसाच्या पुढे आणि पेरणी केलेला कांदा असेल तर 80 दिवसाच्या पुढे आपला कांदा फुगवण होण्यासाठी तयार होत असतो किंवा कांदा फुगवण होण्यास सुरुवात होत असते. तर अशा वेळेस आपल्याला काही खत मात्रा असेल, फवारणी असेल, यांचं नियोजन परफेक्ट करणं गरजेचं आहे, जेणेकरून कांद्याची फुगवण क्षमता प्रॉपर होईल, आपली उत्पादन क्षमता वाढेल. तर यामध्ये मित्रांनो, जर लागवड केला असेल तर 60 दिवसापासून पुढे कांद्याची साईज फुगवायला होण्यासाठी आपल्याला सुरुवात झाली असते. तर अशा वेळेस जर फुटवा चांगला वाढ झालेला असेल तर अशा वेळेस आपल्याला 60 दिवसानंतर बिलकुल आपल्याला यामध्ये दाणेदार खताचा वापर करायचा नाही. कारण जर 60 दिवसानंतर तुम्ही दाणेदार खत वापरत राहाल तर कांद्याची सड होण्याची शक्यता असते. मुळकूज होणं, सड होणं आणि कांदा जास्तीत जास्त काळ टिकत नाही. त्यामुळे आपला 60 दिवसानंतर दाणेदार खताची डोस पूर्ण बंद करायचा आहे. त्यानंतर फक्त आपल्याला विद्राव्य खताचाच वापर करायचा आहे. जर पेरणी केलेला कांदा असेल तर 80 दिवसाच्या पुढे कांदा फुगवण होण्यास सुरुवात होत असते. त्यामुळे या दिवसानंतर सुद्धा कुठल्याही दाणेदार खताचा वापर या ठिकाणी करायचा नाही. आपल्याला या स्टेजच्या नंतर फक्त आपल्याला पाण्यामधून किंवा ड्रिपमधून फक्त आपल्याला विद्राव्य खताचाच वापर करायचा आहे आणि काही फवारणी असेल तर ती फवारणी करायची आहे. तर मित्रांनो, ज्यावेळेस आपला कांदा लागवडीपासून 60 दिवसाचा पुढे झाला असतो, तर अशा वेळेस आपल्याला कांद्याची चांगली साईज होण्यासाठी 05234 या विद्राव्य खताचा या ठिकाणी वापर करायचा आहे. तुमच्याकडे जर ड्रिप सिस्टीम असेल तर यामधून तुम्ही सोडू शकता, किंवा जर तुमच्याकडे पाण्याने पाण्याची सोय असेल तर यामध्ये पाण्यामध्ये टाकीद्वारे, नळाद्वारे आपण या ठिकाणी सोडू शकतो. एकरी 5 किलो 05234 आपल्याला पाण्याद्वारे सोडायचं आहे, पाण्याद्वारे. किंवा ड्रिप सिस्टम असेल तर उत्तम, नसेल तर तुम्ही पाण्यातून हे सोडू शकता. पिकाला एकरी 5 किलो आपली या ठिकाणी याचा वापर करायचा आहे, जेणेकरून कांद्याची साईज चांगली होईल, कांद्याची फुगवण चांगली होईल आणि कांद्याची जी काही टिकवण क्षमता जास्तीत जास्त काळ टिकेल. कारण 05234 जी काही 52% फॉस्फरस आणि 34% पोटॅश असतो, जे आपल्या कांद्याला जास्तीत जास्त काळ टिकण्यासाठी मदत करतो. पोटॅशचा उपयोग हा कांद्याची साठवण क्षमता जास्तीत जास्त वाढण्यासाठी असते, कांद्याची साईज होण्यासाठी असते. त्यामुळे याचा आपल्याला नक्कीच फायदा होत असतो, जो दीर्घकाळ टिकतो आणि कांद्याची साईज फुगवण चांगली होत असते. तर मित्रांनो, या सर्व बाबी या ठिकाणी आपल्याला पाळायच्या आहेत. जर तुमच्याकडे फवारणीद्वारे देऊ शकता, पण फवारणीपेक्षा पाण्यातून सोडलेले जास्तीत जास्त प्रभावी आणि लवकर झटपट लागू होत असतात. कारण विद्राव्य खते ही जी काही फवारणीपेक्षाही फास्ट लागू होत असतात. 4 ते 5 दिवसामध्ये आपल्याला लवकरात लवकर फरक या ठिकाणी आपल्याला दिसून येत असतो. त्यानंतर मित्रांनो, पुन्हा एकदा 70 ते 80 दिवसामध्ये पुन्हा एकदा आपल्याला यामध्ये पाण्याद्वारेच एकरी 5 किलो 05234 सोडायचा आहे. पाण्याद्वारे सोडू शकता किंवा ड्रिप सिस्टीमद्वारे सोडू शकता. आपल्याला 2 वेळेस ही विद्राव्य खत सोडायचं आहे. आपल्याला याचा फायदा नक्कीच आपल्या कांद्याच्या फुगवण होण्यासाठी होणार आहे. त्यानंतर मित्रांनो, ज्यावेळेस तुमचा कांदा 90 दिवसाच्या आसपास पोहोचलेला असतो, तर अशा वेळेस आपल्याला 90 ते 95 या दिवसामध्ये कांद्याचं शेवटचं पाणी देऊन घ्यायचं आहे. आणि मित्रांनो, 90व्या दिवशी आपल्याला कांद्यामध्ये एक 00050 हे विद्राव्य खत सोडायचं आहे, एकरी 5 किलो. किंवा मित्रांनो, हे जर तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर पोटॅशियम सोनाईट हे सुद्धा तुम्ही पाण्याद्वारे किंवा ड्रिपद्वारे तुम्ही सोडू शकता, जेणेकरून कांद्याची साईज चांगली होईल. पातीतला रस हा संपूर्ण मानेतला रस हा कांद्याच्या कंदामध्ये उतरतो आणि कांदा फुगवण होण्यास जास्तीत जास्त मदत होत असते. त्यामुळे 00050 हे जर भेटल तर तुम्ही नक्कीच एकरी 5 किलो सोडा, किंवा पोटॅशियम सोनाईट या दोन्हीपैकी कुठलाही एक उपलब्ध होत असेल तर तुम्ही ते पाण्याद्वारे, ड्रिपद्वारे, पाण्याद्वारे किंवा ड्रिपद्वारे तुम्ही ते सोडू शकता. ज्याचा फायदा आपल्याला यामध्ये 050 आपलं 50 ठीक आहे पोटॅशियम असतं. तर या पोटॅशियममुळे आपल्या नक्कीच कांद्याची साईज, फुगवण संपूर्ण उत्तम होत असते आणि कांदा आपला दीर्घकाळ टिकत असतो. त्यामुळे
या दोन्हीचाही प्रॉपरली तुम्ही या ठिकाणी वापर करा. आपल्या कांद्याची जास्तीत जास्त साईज फुगवण होते आणि आपले उत्पादन क्षमता नक्कीच वाढते. जेणेकरून त्याचप्रमाणे मित्रांनो आपल्या कांद्याला शेवटचं पाणी हे 90 ते 95 या दिवसामध्येच देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर उशिराही देऊ नका आणि लवकरही पाणी तोडू नका. मित्रांनो योग्य वेळेत संपूर्ण पाणी व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन दिले तर नक्कीच कांद्याची साईज उत्तम होते. कांद्याची जास्तीत जास्त उत्पादन आपल्याला मिळते. तर मित्रांनो 05234चा नक्की वापर करा आणि 0050चा 90 दिवसाच्या आसपास नक्की पाण्यामध्ये सोडा. तर मित्रांनो हे संपूर्ण फायदे आपल्याला तुम्हाला नक्कीच फायदेशीर होणार आहे. याचा एकदा वापर करून पहा आणि नक्कीच कमेंटमध्ये कळवा. तुम्ही कुठल्याही खताचा वापर केला आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. तुमच्या शंका संपूर्ण कमेंटमध्ये कळवा. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.